आणि आता आला शॉपिंग करण्यासाठी थोडा. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर जस्ट 3 वाजता आणि मी वॉचवरती आला आहे आणि कार्गो लोडिंगसुद्धा चालू झालं आहे. कार 3 तासामध्ये 40 कार लोड करून झाल्या. काही नाही, आता जस्ट थांबला आहे कार्गो लोडिंग. आता बोलत आहे उद्या. आता माझ्या वॉचला काही नाही, जाऊन इंजिनमध्ये बसायचं, परत येऊन नेट यूज करायचं. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. कार्गो लोडिंग स्टार्ट झालेली आहे आमची. हा मोठा क्रेन आहे, कंटेनर लोड करतो तो आहे. त्याला घुसलाय खरा सही सलामत. फुल इलेक्ट्रिक. रिवर्स. गाडी लोडिंग चालू झालेत. कार चेकिंग. पूरा हार्डी झाड, पूरा हार्डी झाड. भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे. 15 डिग्री आणि बाहेरचा इंजिनमध्ये काय गेलेलंच नाही आहे. म्हणजे जातोय येतोय कारण नेट आहे. हा नेट फक्त फॉरवर्ड साईडलाच कनेक्ट होत आहे, म्हणून इंजिनमध्ये बसून काय फायदा नाही आहे. भरपूर मी तर जस्ट म्हणजे मोबाईल बाहेर ठेवला आहे आणि दुसरा मोबाईल घेऊन या कारमध्ये बसलेलो मोबाईल यूज करत, तरी सुद्धा पूर्ण थंडी लागते. भरपूर बोलायला सुद्धा जमत नाही आहे आणि हात तर पूर्ण थंडे पडलेत मित्रांनो. भरपूर थंडी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर जस्ट माझा वॉच संपला आणि जाऊन ऑलमोस्ट मी झोपायची तयारीच केली होती, पण हे बोलतात तिथे जाऊ. काल गेलेले हॉटेलला जेवण न भेटलं, आज नाश्ता तरी करायला जाऊ चला. तर मित्रांनो थंडी एवढी आहे ना ती सांगायला नको. भरपूर थंडी आहे इथे. आणि आता चाललो तर आम्ही नाश्ता करायला. बघू नाश्त्यामध्ये काय भेटते ते. काल तर गेलेले परत आले, आज बघू. तर तुम्ही कंटिन्यू राहा, बघू काय भेटते नाश्त्याला आणि काय नाही. आज कुठे प्रॉपर एकदम दिसत आहे आमची शिप मित्रांनो. प्रॉपरली दिसत आहे. मी या शिपवरती काम करतोय. 1097 आणि आम्ही चाललेत नाश्ता करायला पटापट जातोय. नंतर येऊन डायरेक्ट झोपायचे मित्रांनो. नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आता आला शॉपिंग करण्यासाठी थोडा. शॉपिंग भरपूर काही आहे इथे, पण सध्या तरी नाही घ्यायचं कारण आपण जे काय घ्यायचं ते जायच्याच टायमाला घ्यायचं.
दुबईला होते आणि ॲक्च्युली माझा दुपारी वॉच असं 3 ते 6, पण आज वॉच काय झाला नाही कारण दुपारी 2 वाजता डायरेक्ट जनरेटर ब्लॅकआउट केला होता आणि डायरेक्ट 6 वाजता चालू केला, म्हणजे माझा वॉच ऑलमोस्ट नाहीच झाला. तर आता जस्ट फ्रेश वगैरे होतोय आणि यार जेवायला जायचं, काहीतरी बाहेरचं खायचं आहे. काल गेले होते हॉटेल बंद, मॉर्निंगला जाऊन नाश्ता वगैरे करून आले होते, पण आता जायचं आहे. पण कोण असेल तर, नाहीतर नाही आज पण. आणि हा सोहेल बसलाय वॉचवरती. पूर्ण आजूबाजूला शिप लागल्यात, म्हणजे आज का आम्ही निघणार नाही आहेत, निघाले तरी उद्याच निघणार आहेत. चला आता जातोय पटापट, पहिला फ्रेश होतो. आणि दुबई काल गेलेले जेवायला, जेवण नाही भेटलं. आज पुन्हा चालले जेवायला. आता बघू आज भेटतंय का. जर आज नाही भेटलं ना तर हमरी एअरपोर्टला कधीच नाही जाणार मी हॉटेलला जेवायला. आज लास्टचा ट्राय करणार आहे. चला मित्रांनो, हॉटेल तो ओपन आहे आणि आता आम्ही पराठा आणि चिकन कढी केला आहे ऑर्डर. बघूया कशी लागते चिकन कढी आणि पराठा. भरपूर दिवसानंतर, महिन्यानंतर चिकन कढी खाणार आहे. तर बघू टेस्ट काय येते ते, काय नाही त्या दिवसाची. ऑर्डर देऊन तर 5 मिनिटं झाल्यात, किती मिनिटं येईल ते बघू आता. त्याला आता चिकन कढी मागवला आहे मी 2 प्लेट. आता बुक्कड आहे, आता चालूच डायरेक्ट खायला. याच्यावरती जास्त फोकस करून फायदा नाही. जास्त मिनटं ठेवला का मग याचे काही ना काही हरकत चालू असतात. बघू आता पराठा येण्याचा वेट करत आहेत. टेस्ट तर ठीक आहे मित्रांनो, जशी असते. आणि आपल्या घरचं ते आपल्या घरचं चिकन. चला आता मस्तपैकी जेवलोय पोट भरून, आता जातोय. मित्रांनो जस्ट झालं, बिल पे वगैरे केलं, जेवलोय तर मस्तपैकी. 32 दिरम, म्हणजे 32 दिरम बघितले तर इंडियन करन्सीमध्ये 240 सॉरी 600 रुपये मध्ये तर जेवलोत आम्ही मस्तपैकी. नाही कितने में आ गए, कितने में आया 1 दिरम. फायनली जेवलोय, जेवायला जातोय करून. आज का हॉटेल ओपन होतं म्हणून जेवून घेतलंय आणि थोडं नॉर्मली शॉपिंग सुद्धा केले. प्रत्येक टायमाला येतो, प्रत्येक टायमाला शॉपिंग करूनच जातोय. पैसे नसले तरी काय नाही, पैसे कुठून ना कुठून जुगाड होऊन होतातच, कारण जेव्हा येतील तेव्हा येतील, नंतर क्लिअर करू. तर काय नाही, आता जातोय शिपवरती. जाऊन काय जेवायचं वगैरे काय नाही, डायरेक्ट जाऊन झोपायचंच आहे. डायरेक्ट रात्री वॉच आहे तेव्हा वॉचला उठायचं. लोडिंग स्टार्ट. मित्रांनो जेवून वगैरे आलोय, शिपवरती पोचलोय, फ्रेश वगैरे झालोय, आता नेट यूज करतोय. तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बाय बाय, गुड नाईट.